चांगली संधी होती, हाकलून द्यायचंच ना. तुला तुला समजते का दादा, ती विराजसला काय काय करायला लावतेय. अहो तुम्ही चला आणि आधी हाकलून द्या बरं तिला. मी कसं काढणार आता, साहेबांनी ठरवलंय तर. चुकीचं ठरवलं त्यांनी. तिला का राहू द्यायचं आपल्या घरात दादा, हाकलून द्या आधी. हो, हाकलूनच द्यायला हवी तिला. आपल्या विराजसला पण ना अक्कलच नाहीये. पुरताना आधी लागलाय तिच्या. तुम्ही तिला शिक्षा का नाही दिलीत. हे बघा, मी जे काय केलंय ना ते बरोबरच केलंय. तिला या अशा अवस्थेत जर हाकलून दिलं असतं ना तर बिराजदार फॅमिलीची इज्जत गेली असती. तुम्ही हे जे काय ऐश्वर्य बिराजदार म्हणून उपभोगताय ना, त्याचे मोल मोजावे लागतात आणि ते मी जपतो. तिला जर असं हाकलून दिलं असतं तर विराजसही तिच्याबरोबर निघून गेला असता आणि मग बिराजदारांचीच इज्जत गेली असती. एका अनाथ अनावरस मुलीमुळे माझी आणि बिराजदार फॅमिलीची इज्जत गेलेली मला चालणार नाही. तिला घरात घेतलंय म्हणजे तिला माफ केलंय असं नाही होत. ती बिराजदारांची इज्जत काढायला निघाली होती काय. उद्या तिच्या इज्जतीचे धिंडोडे निघाले पाहिजेत. तिला तिची लायकी कळलीच पाहिजे. राधाला आठवत नाहीये बहुतेक. बरे, तिला काही न कळालेलंच बरे. गुड मॉर्निंग नाशिककर. यु नो गाईज, तसं म्हणायला प्रत्येक दिवस हा सारखाच असतो, पण जेव्हा प्रेमाची गेम पडते तेव्हा एका रात्रीत असा काही लवेरिया होतो की पुढचे सगळे दिवसच बदलतात. मॅजिकल डेज, यु नो. काय चाललंय विराजस, कामावर लक्ष दे. पण लवेरिया आपल्याला कधी झाला, कसा झाला हे कळतच नाही. नक्की काय घडतंय, मनात अशी फुलपाखरं का उडताय याचा अंदाजच येत नाही. पण डोंट वरी, मी आहे ना तुमचा लाडका लव गुरु. या लवेरिया बद्दल तुमच्या मनात जे जे काही प्रश्न असतील ते मला विचारा. मी आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तुमचा लाडका लव गुरु. लव गुरु, मला ना एका मुलीबद्दल ओढ वाटते, पण मला कळत नाहीये. मी एक मैत्रीण म्हणून तिच्याबद्दल काळजी वाटते की खरंच मी तिच्या प्रेमात पडलोय. पण मला कसं कळणार की मी खरंच तिच्या प्रेमात पडलोय ते. अरे सोपं आहे मित्रा. मी सांगतोय ना त्या गोष्टी होत आहेत का बघ, मग तुला नक्की कळेल इफ यू आर इन लव्ह. पहिली गोष्ट, कितीही टाळलं तरी तिच्या दिशेने मान आपसूक वळते का. दुसरी गोष्ट, तिनं काहीही केलं नाही तरी आपल्या चेहऱ्यावर तिला पाहून आपोआप स्माइल येतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, तिच्याकडे पाहिलं ना की पाहतच राहावंसं वाटतं. होतं काय, आपण ज्याच्या प्रेमात पडलोय तो माणूस आपल्या समोरच असतो किंवा ती व्यक्ती आपल्याला रोज भेटत असते. पण अचानक एके दिवशी हृदयात धडधड वाजायला लागतं आणि आपल्याला कळतं की आपला तर गेम झालाय बॉस. लव हो गया है, दिल गार्डन गार्डन हो गया है.
छेड़ती स्पंदने वेड़ी कोणती बोल के होती स्पर्श सारे इशारे बोलती भावनांचे शब्द भावे गीत ओठी मोहरावे हर पुली है भान जावे ये जरा क्षण हळवा गुण गुणला क्षण हळवा गुण गुणला कासा सांगना रे श्वास हा गंधाळला दडले या मने तेही तू घ्यावे जाणून सांगती डोळे गुज सारे आवरावे मी किती प्रेम रंगी मी भिजावे ते तुलाही जाणवावे पांघरावे मी तुला ये अंजरा जीव झुरला तळमळला हो क्षण हळवा दरवळला बावऱ्या या क्षणा श्वास हा गंधाळला जर तुम्हालाही असंच काहीसं वाटत असेल तर समजून जा मित्रांनो, यू आर इन लव्ह. मग काय वाटतं तुम्हाला? तुम्ही पडलायत का प्रेमात? पडलोय. विराजस राधा, विराजस विराजस काय झालंय? कुठे हरवलायस तू? तुला एक गरगरते का? नाही नाही कुठे काय, मी ठीक आहे. मला काय माहित का डोकं असं जड झाल्यासारखं वाटतंय. काय झालं का काल? काल छे छे काय काल कुठं काय काहीच नाही झालं. काय काय होणार आहे? मग मला असं का वाटतंय? हा अगं काल ना काही नाही, फार असं तुला ते चक्कर आली होती ना म्हणून. बाकी चक्कर कशामुळे? का काही खाल्लं का मी काल? हा तो गोळा. गोळ्याचं काय? गोळ्याचा काही संबंध नाही. गोळा मी पण खाल्ला, मला कुठं काय झालं? मी तर मस्त ठणठणीत उभा इथे. अगं ते हे खूप काम झालं असेल ना, त्याच्यामुळे स्ट्रेस वाढला असेल, दमायला झाला असेल, म्हणून हे सगळं झालं असेल. बाकी काही नाही.
काय झालं होतं? चक्कर का आली होती? काय म्हणत होता तू? आजींना विचारू का? इतकी कशी निर्लज्ज ग तू? काल रात्री इतका तमाशा करून पुन्हा वर तोंड करून बघायची हिंमत कशी होते तुझी? तमाशा म्हणजे काय झालं काय? वा, आता हिला आपण आठवण करून द्यायची, कारण विसरली असशील ना तू. पण तू जे बिराजदारांचे वाभाडे काढलेस ना काल रात्री, ते आम्ही कोणीही विसरलो नाही आहोत आणि विसरणार सुद्धा नाही. सॉरी, मी काल काही चुकीचं बोलले का? काय झालं? काय झालं? तुला खरंच आठवत नाहीये का ग? नाटक आहेत ग वहिनी, सगळी नाटक आहेत हिची. नाही, खरंच मला काहीच आठवत नाही. काय झालं प्लीज मला सांगा ना. अगं दारू पिऊन आली होतीस या घरात. राईट वहिनी, बरोबर आहे. तिला नाही आठवणार, कारण दारूच्या इतक्या नशेत होती नाही. काही आठवणं शक्यच नाहीये हिला. विराजसला एक अक्कल नाहीच, पण तुलाही कळत नाही का ग? नाही तर काय, स्त्रीच्या जातीला असं शोभतं का वेदी? सांग बरं. काही आठवत नाही म्हणे, पण विराजच नाही काही सांगितलं नसेल. हिला काय वाटेल, हिच्या मनाची काळजी. पण हिनं तुला, दादाला काय त्रास दिला ह्याची काळजी नाही वाटली विराजसला. वहिनी, आपल्या या घरात असं कधीच कोणीच आधी वागलं नव्हतं ग. पण ही अशी बेशिस्त सून, आपली बिराजदारांची बेशिस्त सून नाही हा वंसा, ते 7 जन्मात शक्य नाहीये. या मुलीत असा एकही गुण नाही ज्यामुळे ही बिराजदारांची सून शोभेल. आणि हिने जे काही काल रंग उधळलेत ना, ते मी अजिबात विसरणार नाहीये. आणि हे हिनेही विसरायचे नाही. वा, आता कसं शोभून दिसते तुला हे. वाव, मस्त शोभून दिसते एकदम. हो, हे सगळं काय करताय? जे काय झालं काल, मला त्यातलं खरंच काहीच माहिती नाहीये. माझ्यामुळे तुम्हाला तो त्रास झाला त्याच्यासाठी खरंच सॉरी. पण हे मी मुद्दाम खरंच काहीच नाही केलं. हे काढा प्लीज. बास बास, तुझी सगळी नाटकं ना आमची काल पाहून झाली आहेत, आणि तुझे संस्कार सुद्धा. अगं नशीब समज तुझं, तुला घरातून बाहेर नाही काढलं. मी कामं कर तुझी. आणि हो, ही जी पाटी घातलीये ना, ती तशीच ठेवायची. दिवसभर तशीच कामं करायची. आणि माझे काही फ्रेंड्स येणार आहेत, मी बोलवलंय पार्टी करता. तर कामाला लाग, खूप काम करायचंय. तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याला 4 चौघात दादानं मारलं होतं, त्याची इज्जत गेली. पण आता तुझ्या इज्जतीचा कचरा करते की नाही बघ. विराजस, जरा गाडी काढतोस का? हो. काय झालं? हा रुमाल असा काही होतंय का? होतंय म्हणजे ते हे ना, सर्दी झाली जरा. अच्छा, म्हणून तुम्ही बरेच दिवस बाहेर नाही पडलेत घराच्या. ठीक आहे, डॉक्टरकडे जायचं ना, जाऊ या, बसा.
पण शोभनाचं काय मी असवतो की नाही. आता पुढच्या वेळेस पासून थांबवा जरा. असं म्हणे यू आर लकी. हा ओ येस, लकी तर मी आहेच. माझा गुढी माझ्याच जवळ राहतो. घर जावई झालाय, मला कुठेही जायची गरज नाही. आपल्या घरी कसं असं छान आराम मिळतो ना ग. आणि त्यात आम्ही नवीन मेड ठेवली आहे. एक सेकंड. हा मेड, ए मेड. मेड येईल येईल वडेवर. तर मी काय म्हणत होते, आत्ता आपण भेटलोय ठीक आहे, पण नेक्स्ट किती पार्टी कुठं करायची ते आत्तापासून प्लॅनिंग करूयात. ओके. आणि आता घरी नको आपण. एक मिनिट सुजाता, तुझं फार्म हाऊस आहे ना? हो आहे ना. ग्रेट. मग आपण फार्म हाऊसवरच प्लॅन करूयात, पण थीम काहीतरी ठरवूयात. हे असं बोर नाही, छान फॅन्सी काहीतरी करूयात. हवे का ग असावरी? तुझी मेड अजून आली कशी नाही? येईल. वेट. 3, 2 and zip. डॅन टँग आली की नाही? मीट आर मॉडर्न मोलकरीण राधा. पण हिच्यात काय विशेष ग? काय विशेष? ह्या मॅडम दारू पितात, एकदम तरबेज आहे. रोज रात्री एक तरी बाटली लागतेच. अच्छा, म्हणून ही बाहेर आली नाही का? रात्रीची उतरली नसेल. वेल सेड, वेल सेड. आणि हो, रात्र कशी जागायची ह्याच्याकडून शिकण्यासारखं आहे. खरंच नाही. शट अप. मोलकरीण आहेस ना, ऑर्डर्स फक्त घ्यायच्या, कळलं? चल सर्व कर माझ्या फ्रेंड्सना. क्विक. जा चल, बाकीच्या गोष्टी घेऊन ये. चल चल चल. गुड. काय कुठे चालली? काय हवं तुम्हाला सांगा. अरे वा, हे काय घडलं? एका रात्रीत बरीच संगीत चालून आली आहे. आता हिची ही अवस्था हिच्या घरच्यांना कळली पाहिजे ना. माई, काय झालं ग? चंद्रशेख, मला राधाची काळजी वाटते हो. नाही, तू आहे ना उगाच काळजी करत बसतेस. राधा खुश आहे तिकडे. तू आहे ना जास्त विचार करत बसू नको साहेब. हा, आजपासून विचार करणं बंद, काळजी करणं बंद. हा, काळजी करायची नाही म्हणून म्हटलं तर वाटायची राहते का हो?
तुम्ही आधी तिला फोन करा बरं. फोन काय फोन, ते सारखं सारखं फोन करणं बरोबर नाही वाटत ग माई. फोन आला. राधाचा असेल, बघा बरं. बरी आहे ना ती? नाही, फोन उचलल्यावर कळेल ना ती बरी आहे की नाही. आधीच विचारते बरी आहे की नाही. उचल. आधी उचला, बघा ती कशी लवकर. हॅलो. हॅलो, नमस्कार. मी देवयानी बोलते. देवानी? कुठल्या देवानी? देवानी नाही हो, देवयानी. देवयानी राघवेंद्र बिराजदार. देव्यानी बिराजदार. देव्यानी बिराजदार. देवयानी हो ते लक्षात नाही आलं. लक्षात नाही आलं ते. बरे आहात ना तुम्ही? मी बरी आहे हो. तुम्ही कशा आहात? बरेच दिवस झाले तुम्ही आला नाहीत राधाला भेटायला. हा, आता ते लेकीच्या घरी सारखं सारखं कसं यायचं ना. असं बोलून लाजवू नका हो. राधा ही तुमची खूप आठवण काढते इथे. अधूनमधून येत जा ना तिला भेटायला. लेक आहे तुमची ती. नाही नाही, तुमचं बरोबर आहे, पण आता तुम्ही आहेत ना तिकडे सगळे. भरल्या गोकुळात गेलीये माझी राधा. आणि तुम्ही असताना तिला कसली कमी आहे? हा, सुखातच असणार ती. चंद्रशेठ, ती बोलत आहेत ना. माई, असं बोलवल्यावर लगेच कसं जायचं? चंद्रशेठ, सासरच्यांचा माठ ठेवा आणि जा पटकन. असं म्हणते. ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे, येतो मी, येतो. या या, नक्की या. पण राधाला सांगू नका, सरप्राईज देऊया. हॅलो, काय देऊयास? ते काहीतरी देऊया म्हटले.